सो गाईज तर फायनली आता आपली अंडा भुर्जी वगैरे खाऊन झालेली आहे. गाईज गर्दी बघा काय खतरनाक आहे. गाईज नशीब एवढं गांडू आहे ना माझं, बिल बनवायला बसलं होतं गपशीप. बिल बनवलं गाईज, 2 प्रिंट मारल्या आणि त्यानंतर लाईट गेली. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे रविवार, म्हटलो आरामात जगल घरी. तर त्याच्यात विषय असं झालेला आहे की सकाळी सकाळी एका कस्टमरचा फोन आला का म्हणे हायड्रन सिस्टमचा मेंटेनन्स करायचा आहे, दुपारपर्यंत कन्फर्मेशन देतो, संध्याकाळी करायचं का दुपारी करायचं नाही का असं. म्हटलं ठीक आहे बाबा देऊन टाका. गाईज काय आणि त्याच्यात घरी असलं तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या भावाला कामच काम असतं नाही. गाईज आता आपल्याला पाणी वगैरे भरायचं घरातलं आणि त्यानंतर नाश्ता पण करायचा आहे. उद्यापासून कामावर परत. तर सगळे कपडे वगैरे जे आहे गाईज, सगळे कपडे धुवायला दिले मम्मीकडं. आणि आता त्यानंतर मम्मी मग नाश्ता पण बनवणार, कपडे इकडे धुवून. तर चला गाईज तवर आपण पण घरात लावून घेऊ. खूप सारा पसारा दिसते माझं. आत्ताची पाणी भरून झालेलं आहे आपलं, सगळं पाणी भरलं. त्यानंतर मम्मीने गाईज सगळे कपडे बिपडे धुतले. तुमच्या भावाने गाईज आज धुतले आपल्या पसंत आहे. 1 2 3 ही माझी नाही, ही सध्याची आहे, ती पण धुवून टाकली आणि या दोन्ही पण धुवून टाकल्या. मस्त झाडाखाली लावलेले. ॲक्च्युली झाडाखालचे ना काही काही पानं नाही बा इथे येत होते ॲक्टिवाजवळ, तर ते खालचे छाटून घेतले. म्हणजे कसं काहीच वरती झाड जाईल नाही काही बघा तेवाले. चला काही आता जाऊ घरातलं थोडं आवरू आणि त्यानंतर नाश्ता करू. एक नंबर नाश्ता झालेला आहे आपला, एकदम टमी डायरेक्ट फुल भरलेली. त्याच्यात काही सगळं आवरून घेतलं आज. हे बघा मग शिले पासरा होता, सगळं आवरलं. त्यानंतर काही इकडचं पण सगळं आवरून वगैरे घेतलं व्यवस्थित. आणि त्याच्यात आपल्या हेक्कीला बाहेर बांधलेलं होतं. त्या हेक्कीच्या खाली पण खूप सारे केस होते नाही की जिथंच होते, तर तिथलं पण सगळं आवरून घेतलं. आणि आमची हेक्की आता मस्त निवांत पडली आहे. चक्रो चाल चक्र रे, आमचं चक्र रे. काही आज आमचे चक्रूला आंघोळ पण घालायची, पण आता नाही नंतर आंघोळ पण घालू. चुकलो गाईज तर जस्ट नाव आपण आत्ताशी आलेलो आहे. म्हणजे गाईज आपण गेलो होतो खोपीला, ॲक्च्युली एक छोटंसं काम होतं तिथून आलो. पण नेमकी आता आपली जी दुसरी बसंती म्हणजे आपली ॲक्टिवा घेऊन गेलेलं आहे प्रेम भाऊ. आपलं गाईज स्प्लेंडर. आता गाईज त्याला पण जी ॲक्टिवा होती ती फुल करून दिलेली आहे, म्हणजे टेन्शन नाही. मला म्हणजे सरांचा फोन आला होता वाटतं आकाशला. आकाश खाली होता तेव्हा मी वरती होता, नेमकं मोबाईल त्याच्याकडे होता. तर सर काही येणार होते वाटतं. प्रेमला फोन करून सांगितलं आकाशने, तर म्हणे सर येणार आहे गोडाऊनला येतो. तो म्हणे हा म्हणे गोडाऊनला येतो. बघू आता गाईस, सर येऊन घेऊन गेले असते माझ्या अंदाजे. नशीब एवढं गांडू आहे ना माझं, बिल बनवायला बसलं होतं गपशीप. बिल बनवलं गाईस, 2 प्रिंट मारल्या आणि त्यानंतर लाईट गेली. 2 प्रिंट मारल्या त्यानंतर लाईट गेली आणि आता परत लाईट आली. जाऊ दे आता काय करू, याची आहे ना फक्त झेरॉक्सच मारू नंतर. तर मेन 2 बिलाच्या कॉप्या आले ठीक आहे, एक याची फक्त झेरॉक्स मारून घेऊ. तर करणार काय, पर्याय नाही. या अशी झंझट मारी व्हायला लागल्यावर कसं करणार आपण. वैतागवाडी झाली वैतागवाडी. सो गाईज तर फायनली आता तुमचा भाऊ आलेला आहे बस स्टँडवर कॅम्पच्या. बघा कॅम्पचं बस स्टँड आहे. आणि गाईज आपल्यासोबत आहे मनीष भाऊ, त्यानंतर तुमचा भाऊ आणि विक्रांत पण येणार आहे. गाईज आज आपल्याला जायचं आहे नाणेगावला साखर कारखान्यापाशी. ते पण कशासाठी माहिती आहे, फक्त आणि फक्त अंडे खायला जायचं आहे. आता त्याची वाट बघतोय, थोड्याच वेळात तो येईल. त्यानंतर मग आपण निघू आणि अंडे खायला जाऊ. सो गाईज तर फायनली आता आपली अंडा भुर्जी वगैरे खाऊन झालेली आहे. गाईज गर्दी बघा काय खतरनाक आहे. आणि आता जो एक टेबल रिकामा आहे ना त्या टेबलवरून आम्ही उठलेले. एवढे जाम झालेले ना सगळे. तो मनीष तर डायरेक्ट टी-शर्ट वरती करून. विक्रांत भाई पण जाम झालेला आहे, तुमचा भाऊ पण झालेला आहे एकदम फुल छाम. काय
गाईस पोट एवढं भरलं आहे का आता आम्ही थोडं गाडी लोटत लोटत जाणार आहे जिरायला. थोडं जेवण बिवण जिरलं पाहिजे नाही का. चला गाईस निघतो आता घरच्या प्रवासाला. आणि आय होप की गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय माता.